कथा संग्राम की कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। जुन्या काळामध्ये लोक भावाची जी बायको असायची तिला भाभी माँ म्हणायचे, बरोबर ना? भाभी माँ, कारण भाभी म्हणजे भाऊजाई ही आईप्रमाणे असते. भाभी माँ बोलण्याच्या भाषेवरून सुद्धा माणसाची मानसिकता किती बदलते बघा. एखाद्याला जर भाभी माँ म्हणलं ना तर त्या भाऊजाईकडे वाईट भावना पुन्हा त्या माणसाची कधी निर्माण होत नाही. आता काळाच्या ओघानुसार भाभी माँ हा शब्द कट झालाय, लक्ष देऊन ऐका. भाभी माँ हा शब्द कट झाला आणि तिथं भाभी जान असा शब्द आलाय. भाभी जान म्हणतात लोक, भाभी जान. भाभी जान म्हणणं म्हणजे काय माहिती का? समजून चला, भाभी जान जर म्हणला तर समजायचं की याच्या मनात पाप आहे. कारण भाभी जान हा कलुषित मानसिकता असल्याशिवाय भाभी जान नाही म्हणू शकत. नाही तर आपली संस्कृती सांगते की आपला मोठा भाऊ आणि त्या मोठ्या भावाची पत्नी ही आपल्या आईप्रमाणे, आणि त्या आईला आपण जान नाही म्हणू शकत. कोणत्याही परस्त्रीकडे पाहत असताना सज्जन हो, आपल्यापेक्षा लहान वयाची असेल तर आपल्या मुलीप्रमाणे पाहावं, आपल्या समान वयाची असेल तर आपल्या बहिणीप्रमाणे बघावं. तुम्ही बघा, एखाद्या शहरामध्ये जरी गेलात, अनोळखी जर एखादी लेडीज तुमच्या समोर आली आणि तिला जर तुम्ही ताई म्हणलात ना, ताई जर म्हणलात तुम्ही, किंवा तुम्ही जर तिला दीदी म्हणलात ना, तर तुमच्या मनामध्ये त्या ताईविषयी, त्या दीदीविषयी कधी वाईट भावना तुमच्या मनात पुन्हा निर्माण नाही होणार. पण जर तुम्ही त्या अनोळख्या स्त्रीला मॅडम असा शब्द वापरला, मॅडम हा जर शब्द तुम्ही वापरला, तर समजून चालायचं तुमच्या मनात काळं पांढरं आहे. हे सगळं फॉरेन कल्चर आपल्याकडे आलेलं आहे, पाश्चात्य संस्कृती आहे. आता काल 25 तारखेला ते कोणता सण होता का तो विदेशी, क्रिसमस. मला सांगा, हे क्रिसमस सण साजरा करणारे लोक, किती लोकांनी आपल्या दिवाळीमध्ये तुम्हाला शुभेच्छा दिल्या हो? इमानदारीने सांगा, तुमचे जर कोणी ते मित्र असतील तर. कुणी सांगितलं तुम्हाला त्या तसल्या टोप्या घालायच्या, लाल टोप्या? विनाकारण लाल टोप्या घालतात, लहान लहान लेकरांना शाळेमध्ये पाठवतात. अरे म्हणे कोण सांता क्लोज येऊन जातो आणि गिफ्ट देतो. अरे आमचे संत काय कमी झाले का म्हणून सांता आणायचा आहे मध्ये इथं? फॉरेन कल्चर, विदेशी संस्कृतीला फॉलो करताय सध्या सज्जन हो लोक. आता पुढे आलेला आहेच पुन्हा काही दिवसाने, 4 दिवसावर 31 घाणेरडा दिवस सज्जन हो. घाणेरडा नाही, दिवस चांगला. येणारा प्रत्येक दिवस आपल्यासाठी चांगला असतो, पण आपण त्याला घाणेरडं बनवलंय. विदेशी लोकांचं कल्चर आपण आत्मसात करून सज्जन हो, मुलं म्हणू नका, मुली म्हणू नका. आम्ही आता कधी कधी कीर्तनाच्या माध्यमातून रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो, तर रस्त्याने चालवत असताना, गाडी चालवताना त्या बॉटलचे खच पडलेले असतात, ढीग पडलेले असतात रोडवर सज्जन हो, बॉटलचे. त्या 31 डिसेंबरला वास्तविक तुम्ही इंग्रजांचं नवीन वर्ष आहे, साजरं करा, अडचण नाही. नववर्षाचं स्वागत करा. खरं तसं तर नवीन वर्ष आपलं गुढीपाडवा आहे. सनातन संस्कृतीवाल्या लोकांचं नवीन वर्ष कधी आहे? गुढीपाडव्याला आहे. पण ही संस्कृती किती भयंकर आहे बघा. मला आनंद वाटला, आपल्या गावातले तरुण मुलं, नांदगाव पेठ या गावातले तरुण मुलं कुठं पोहोचले माहिती आहे का तुम्हाला? सगळ्या जगाला आदर्श शिकवणारं आणि सगळ्या जगाला संत वाङ्मय पुरवणारं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे गोरखपूर. गीता प्रेस गोरखपूर. आणि त्या आपल्या तरुण पोरांनी गीता प्रेसपर्यंत गेले. तिथं जाऊन
सुंदरकांड हा ग्रंथ स्वतंत्र तयार केला आणि त्याच्यावर त्यांनी त्या गीता प्रेसवाल्यांना सांगून नांदगाव पेठ या गावाचं नाव त्या ग्रंथावर टाकून आणलं सज्जन हो. आजही ते तरुण पोरं रोज कायम आठवड्यातून एकदा दोनदा जसं त्यांना वेळ मिळेल तसं ते सुंदरकांडाचं पठण करतात. माझी तुम्हाला विनंती असेल, या स्पीकरच्या माध्यमातून गावात सुद्धा आवाज जातोय. तरुण पोरं जरी आज कथेच्या मंडपात दिसत नसले तर पण त्यांच्या घरी सुद्धा आवाज जातोय हा माझा. ज्यांच्या ज्यांच्या कानावर हा आवाज जातोय ना, 31 हा पवित्र दिवस म्हणून साजरा करा, घाणेरडा दिवस म्हणून नका साजरा करू. दारू पिऊन कुठेतरी लोळत बसण्यापेक्षा सुंदरकांडाचं पठण करा. 31 डिसेंबर जाहीर करू, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी 31 डिसेंबर या दिवशी आम्ही सगळेजण येणार. आर यू रेडी? ओके, हे सगळे तयार आहेत. एक आमच्या आनंदासाठी आम्ही येणार, तुमच्या आनंदासाठी तुम्हाला ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या दिवशी ज्या ठिकाणी आम्ही राहतो संत काशीनाथ बाबांच्या मंगल कार्यालयामध्ये 31 डिसेंबरला आपण सर्वांनी मिळून सुंदरकांडाचं पठण करायचं. 31 डिसेंबरला इकडं कीर्तनवाले कीर्तन करत राहतील, ज्यांना कीर्तनाला यायचं त्यांनी कीर्तनाला याच. शक्यतो आपण वेळेचं सुद्धा अनुसंधान पाळू, पण सुंदरकांड त्या दिवशी आपण करू. सज्जना हो, माझ्या भगवान परमात्म्याला आनंद होईल 31 डिसेंबर जर अशा पद्धतीने साजरा केला तर. नाही तर आज शहरी भागामध्ये आपण बघायला गेलो ना तर मुलं म्हणू नका आणि मुली म्हणू नका, पिऊन पडलेले असतात कुठेही रस्त्याच्या कडेला. ही घाणेरडी संस्कृती आपली नाही. 31 डिसेंबर साजरा करणारी संस्कृती नाही आपली. आपली संस्कृती साधू संतांची. आपला महाराष्ट्र माझ्या संतांचा महाराष्ट्र आहे. म्हणून तो म्हणतात, ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही मायभूमी ही अमुचे, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुचे. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातेच्या घागरी. कोणाची भूमी आहे? योग्यांची अन संतांची, भक्तांची माळकऱ्यांची, ही देव देश अन धर्मासाठी जीव खर्चणाऱ्या, ही भूमी सप्तसुरांची, काव्याची अष्टविनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, कर्मभूमी ही अमुची. हरी बोल. बलिहार जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हरि बोल. बलिहार नमो. यह धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि ओम
हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। है धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले, है धन्य तेरी माया जग में। दोनों हाथ ऊपर उठाइए सब लोग, प्रेम और भाव से थाली की सेवा। का पाय मोकळे करायचे एकदा, उभे राहा 2 मिनिटं उभे राहा, नुसतं उभं नाही राहायचं. नमामि शंकर नमामि हर हर, नमामि देवो महेश्वरा, नमामि पारब्रह्म परमेश्वर, नमामि भोले दिगंबरा। हे धन्य तेरी माया जग में। बजाओ एक साथ। जोर से एक एक सुर में। हे धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले, हे धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले। ओ शिव शंकर डमरू वाले, डावा पाय उजवीकडे, उजवा डावीकडे, भोले भाले। हरि बोल। जो ध्यान तेरा धर ले मन में, वो जग से मुक्ति पाए। हरि बोल शिव बोल शिव बोल शिव बोल। जो ध्यान तेरा धर ले मन में, वो जग से मुक्ति पाए। जग से मुक्ति पाए, जग से मुक्ति पाए। भव सागर से उसकी नैया तू पार लगाए। तू पल में पार लगाए, संकट में भक्तों में पड़कर तू बोले आप संभाले। ओ शंकर डमरू वाले, ओ शंकर डमरू वाले। ओ शिव शंकर डमरू वाले, मेरे भोले डमरू वाले। हरि बोल। बलिहार। कोई नहीं इस दुनिया में तेरे जैसा वरदानी। शिव ओम शिव ओम शिव ओम शिव ओम। नित्य सुमिरन करते नाम तेरा सब संत ऋषि और ज्ञानी। संत ऋषि और ज्ञानी,
अरे संत ऋषि और ज्ञानी ना जाने किस पर खुश होकर तू क्या से क्या कर डाले। ओ शंकर डमरू वाले, ओ शंकर भोले वाले। शिव शंकर डमरू वाले, हरि बोल। शिव शंकर भोले भाले। दोनों हाथ उठा करके ताली की सेवा। त्रिलोक के स्वामी होकर भी क्या औघड़ रूप बनाए। ओ